सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया देश विदेशासोबत राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये। सध्या जागतिक स्तरावर अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढू लागला आहे। या वाढत्या तणावाचे थेट परिणाम आता महाराष्ट्रातील सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरात दिसू लागले आहेत। मुंबई, नागपूर, अमरावती आणि जळगाव यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये LPG गॅस सिलेंडरचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे। त्यामुळे नागरिक संतप्त होऊन रस्त्यावर उतरले आहेत। अध्यात्म आणि समाजसेवाचा बुरखा पांघरून महिलांचे शोषण करणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरातच्या पापाचा घडा आता भरू लागला आहे। अशोक खरातच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहेत। त्यातच आता शिर्डी पोलिसांनी केलेल्या सखोल तपासात समता नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये खरातचे मोठे आर्थिक हितसंबंध असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे। या प्रकरणाचा तपास करत असताना खरातशी संबंधित तब्बल 100 संशयास्पद बँक खाती गोठवली आहेत। तसेच 2021 पासून या खात्यांमधून सुमारे 60 कोटी रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचं उघड झालं आहे। दिवंगत अजितदादांचे विमान अपघातात निधन झाले। बारामतीतील पोटनिवडणूक होत आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे। बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी सर्वांचेच मत आहे, पण काँग्रेसने निवडणुका आणि सहानुभूती असे दोन्ही वेगळे मुद्दे असल्याचे अधोरेखित केले आहे। बारामतीत विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काल संभाव्य उमेदवारांच्या मुलाखतीत पार पडल्या। वंचित आघाडीने अगोदरच काँग्रेसला सहकार्यांची भूमिका घेतली आहे, तर अमरावतीची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याच्या प्रयत्नांना यामुळे धक्का बसल्याचं मानलं जात आहे। भारतीय हवामान विभागाने नुकताच पावसाचा मोठा इशारा दिलाय। गेल्या काही दिवसांपासून राज्यात सतत पाऊस सुरू आहे। त्यामध्येच आता पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला। काल अवकाळी पावसाने पुण्यात थैमान घातले। दिवसाच पावसामुळे अंधार झाला। जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला। पुण्यासह अन्य जिल्ह्यांमध्येही पाऊस आणि गारपीट झाली। आजही राज्यात पावसाचा ऑरेंज आणि येलो अलर्ट देण्यात आलाय। मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। काही भागात आजही गारपीटाची शक्यता आहे। पुढील 5 दिवस पाऊस कायम राहण्याचा अंदाज आहे। सोलापूर, धाराशिव, पुणे, अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे। राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे। बॉक्सिंग फेडरेशनच्या अध्यक्षपदाचा वाद चांगलाच पेटला आहे। बॉक्सिंग फेडरेशनच्या अध्यक्षपदावरून भाजप नेते प्रवीण दरेकर आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे आमने सामने आल्याचं पाहायला मिळत आहे। यावरून प्रवीण दरेकर यांनी राहुल शेवाळे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे। राहुल शेवाळेंना सांगितलं की हा विषय नीट पाहून घ्या। कुठलीही निवडणूक अशीच होत नाही। एखादी निवडणूक झाली की ती पुन्हा होते का? तर होत नाही। चोराच्या उलट्या बोंबा आहेत। आम्ही काही लपून छपून निवडणूक लढलो नाही। नितीन गडकरी यांना सगळी माहिती देऊ, त्यांना चुकीची माहिती देण्यात आली आहे। ही सगळी नुरा कुस्ती सुरू आहे। राहुल शेवाळेंना राज्यसभा खासदारकी मिळाली नाही म्हणून ते BFIच्या माध्यमातून दिल्ली गाठायचा प्रयत्न करत आहेत, असं केवळ दरेकर यांनी म्हटलं आहे। सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी पक्षात अनेक घडामोडी घडल्या आहेत। अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या एका पत्रामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे। तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रीय अध्यक्ष
प्रमाणेच कार्याध्यक्षांनाही अधिकार घ्यावेत अशी मागणी या पत्राद्वारे केली होती. दरम्यान अगोदरच राष्ट्रवादी पक्ष हायजॅक केला जातोय असा आरोप शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केला जात होता. त्यानंतर हे पत्र समोर आल्यानंतर वेगवेगळे दावे केले जात होते. असे असतानाच आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते तथा खासदार पार्थ पवार यांनी या सर्व प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे. तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या कोणतेही कारण नसताना लक्ष केले जात आहे असे ते आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात 2च पदांचा उल्लेख आहे. सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष तर शिवाजीराव गर्जे खजिनदार असा या पत्रामध्ये 2च पदांचा उल्लेख आहे. या पत्रामध्ये सुनेत्रा पवार यांच्या नावापुढे राष्ट्रवादीचे अध्यक्ष असा उल्लेख आहे तर शिवाजीराव गर्जे यांचा खजिनदार म्हणून उल्लेख आहे. सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात 14 पद अधिकाऱ्यांच्या नावाचा उल्लेख आहे, मात्र त्यांच्या नावापुढे पदाचा उल्लेख नाही. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नावापुढे कोणत्याही पदाचा उल्लेख या पत्रात नाहीये. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात यांचे कारनामे, महिलांना फसवून केलेले लैंगिक अत्याचार, व्हायरल झालेले व्हिडिओ हे सगळे प्रकरण चर्चेत असताना नाशिकमधून आणखीन एक सेक्स स्कॅन्डल उघडकीस आला आहे. मैत्रिणीचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी एका व्यावसायिकाला देण्यात आली आहे. त्या व्यावसायिकाच्या ऑफिसमधून टॅब चोरी केल्यानंतर त्यातील नको ते व्हिडिओ व्हायरल करू अशी धमकी देण्यात आल्याचं समजतं. यासाठी त्यांच्याकडे तब्बल 12 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. या टॅब मध्ये थोडके नव्हे तर 200 व्हिडिओ होते असाही संशय आहे. नाशिक शहरातल्या या धक्कादायक प्रकरणाने मोठी खळबळ माजली आहे. या प्रकरणी पैसे स्वीकारतानाच पोलिसांनी 4 संशयितांना ताब्यात घेतलं आहे तर ज्याने तक्रार केली त्याच्या दिशेनेही पोलिसांच्या संशयाची सुई वळली आहे. या संपूर्ण प्रकरणाने शहर हादरलं असून पोलिसांकडून कसून तपास करण्यात येत आहे. पश्चिम बंगालमधील मालदा येथे न्यायिक अधिकाऱ्यांना ओलीस ठेवल्याच्या घटनेवर रणकंदन माजला आहे. या घटनेनंतर राजकारण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणी पश्चिम बंगाल सरकारवर भाजपने हल्लाबोल केला आहे. इतकंच काय तर सर्वोच्च न्यायालयाने कडक भूमिका घेतली असून न्यायिक प्रक्रियेतील गंभीर अडथळा असल्याचं सांगण्यात आलं आहे. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 2 एप्रिल 2026 रोजी पश्चिम बंगालमधील मालदा येथे घडलेल्या घटनेला प्रशासकीय अपयश असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी ट्विट करून पश्चिम बंगाल सरकारवर जोरदार टीका केली आहे. महिन्याभरापेक्षा अधिक काळ सुरू असलेल्या युद्धामुळे मध्य पूर्वात संघर्षाचं तणावाचं वातावरण आहे. यामुळे संपूर्ण जगावर मोठा परिणाम होत असून तणाव आणि जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या वाऱ्याच्या वेगाने वाढणाऱ्या किमतीचा पाकिस्तानच्या नागरिकांच्या जीवनातही त्याचे पडसाद उमटताना दिसत आहे. सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ऐतिहासिक वाढ करून जनतेवर महागाईचा मोठा बोजा लादला आहे. दुचाकी स्वारांसाठी मर्यादित दिलासा जाहीर करण्यात आला असला तरी वाढलेल्या इंधन दरामुळे दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या किमतीत आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे पाकिस्तानमध्ये हाहाकार माजला आहे. सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.